केळकर साहेब, आज आमदार सगळ्यांना आमदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार आहेत, काय भावना आहेत? आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे, उत्सुकतेचा दिवस आहे की आमदारांच्या सोबत पहिल्यांदाच मला वाटतं पहिलेच प्रधानमंत्री असतील की आमदारांच्या सोबत इतका वेळ देणार आहेत आणि त्यामुळं साहजिकच आम्हाला याबाबतची उत्सुकता प्रचंड आहे। 2-2.5 तासाचा वेळ ते महायुतीच्या आमदारांच्या सोबत घालवणार आहेत। तर पंतप्रधान महोदयांना भेटण्यासाठीच आमदारांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता असते आणि 2.5 तास ते वेळ देणार आहेत, तर याची उत्सुकता आणखी वाढलेली आहे, ताणलेली आहे। आता कार्यक्रम झाल्यानंतरच नेमकं काय होते ते समजेल। एक शेवटचा प्रश्न आहे, अमित शहा यांच्यासोबत भाजपची बैठक झाली, त्यावेळेस कानमंत्र दिला की सर्वच निवडणुका ज्या जिंकायच्यात, आज त्याचा शंखनाद होईल असं वाटतंय का? नाही, असं काही नाही। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी पूर्ण वेळ कामात असतो। जेव्हा जेव्हा आम्ही निवडणुका जिंकतो तेव्हाही आमचे अधिवेशन होतात, जेव्हा जेव्हा आम्ही हारतो आमचा रुटीन कार्यक्रम आहे। नाहीतर आम्ही जिंकलो महाविकास आघाडीसारखं आणि जाऊन घरी झोपले लोकसभेच्या वेळेस आणि परत विधानसभेच्या वेळेस त्यांचा पराभव कसा झाला तुम्ही बघितलं। लोकसभेच्या वेळेस आम्ही जेव्हा हारलो त्याच्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टी पूर्ण वेळ कामात होती। आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 2022 नंतर झालेल्या नाहीत आणि त्यामुळे ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। भारतीय जनता पार्टी पूर्ण वेळ लक्ष देऊन या कामामध्ये आता सक्रिय आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बोलण्यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।